असं सालगण्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राखी मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली झालेला असा बिलकुल चालणार नाही. असलं चमचगिरी बिलकुल चालणार नाही. आत्ताच्या आत्ता बडतप करून टाकेल सांगते. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला धमकी देतानाचा व्हिडिओ. रोहित पवारांकडून ट्विट. मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी. आपल्या बाबत चाललंय का सरकारचा पैसा वापरला तर एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं. मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानं राजकारण तापण्याची चिन्ह. खासगी क्लासेसमध्ये बेंचवर बसण्याच्या वादातून मुलाची हत्या. नाशिकच्या सातपूर भागातली धक्कादायक घटना. 2 अल्पवयीन मुलं ताब्यात. लोकलच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक. शिवाजी महाराजांच्या राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातच इतके डान्स बार कसे सुरू राहतात? या राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक. पनवेलच्या कोण गावातील डान्स बारची तोडफोड. फरार आरोपी गोट्या गीतेचा नवा व्हिडिओ समोर. खोटे आरोप बंद करा नाहीतर बघून घेईन म्हणत आव्हाडांना दिली धमकी. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. चकमकीत लष्कर-ए तैयबाचे 2 दहशतवादी ठार. सुरक्षा दलांकडून परिसराची नाकाबंदी. चाळीस गावात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. नाकाबंदी दरम्यान कारमधून 64 कोटी 90 लाखांचं ड्रग्ज जप्त. मुख्य आरोपीला तमिळनाडूच्या नागापट्टणममधून अटक. राजस्थानच्या बारामध्ये भरधाव कारनं 10 पेक्षा जास्त जणांना चिरडलं. अपघातानंतर फरार झालेल्या कार चालकाचा शोध सुरू. वाईट हवामानामुळे एका आठवड्याआधीच अमरनाथ यात्रा समाप्त. यंदा 4,14,000 भाविकांनी केलं बाबा बर्फानीचं दर्शन. महायुती सरकारमधल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात सापडलेले आहेत आणि बोर्डीकरांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा देखील दिला. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या अरेरावीचा व्हिडिओ पोस्ट केलाय. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. पनवेलमधील डान्स बार मनसैनिकांनी फोडला. शेकापच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील डान्स बारविषयी भाष्य केलं होतं. रायगडमध्ये परप्रांतीयांचे सर्वाधिक अनधिकृत डान्स बार आहेत असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला होता आणि त्यानंतर अवघ्या 12 तासातच पनवेलमधील डान्स बार मनसे कार्यकर्त्यांनी फोडला. पनवेलमधील नाईट रायडर हा डान्स बार फोडण्यात आलाय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कराडमध्ये शिवसेनेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. मात्र यावेळी आंदोलनामध्ये शिवसेनेचे कराडमधील पदाधिकारी गायब होते. मोजक्याच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीमधील मोर्शी शहराच्या दौऱ्यावर आहेत. मोर्शीमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. जबाबदार पदावर असल्यानं जोपर्यंत सत्यता समोर येत नाही तोपर्यंत प्रांजल खेवलकर या प्रकरणावर भाष्य करणार नाही असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलंय.
सांगलीच्या भिगवणमध्ये 9 ऑगस्टला ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिली. ऊसाचा पहिला हप्ता 5,000 रुपये, दुधाला वाढीव दर अशा विविध मागण्यांसाठी ही परिषद घेण्यात येणार आहे. भारत जगातल्या 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतानं स्वतःच्या आर्थिक हित आणि प्राधान्याबाबत सतर्क राहिलं पाहिजे. भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. भारत निवडणूक आयोगानं मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांचं वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसंच BLO पर्यवेक्षकांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याशिवाय मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे. दरवर्षी जुलैमध्ये मुंबईत सरासरी 920 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद होते. मात्र यावर्षी 797 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर 15 ऑगस्ट नंतर पुन्हा पाऊस पडणार आणि ऐन गणेशोत्सवात आणखी जोर धरणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यंदा खरीपाच्या पेरणीखालील क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त असण्याची शक्यता आहे असं संशोधन संस्था इक्रानं म्हटलेलं आहे. सकारात्मक मान्सूनमुळे यंदा 76% भागावर खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत. यंदाच्या पेरण्यांमध्ये जुलै 2025 पर्यंत वार्षिक 4% वाढ होऊ शकते. चालू खरीप हंगामात महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात कापसाचं पेरणी क्षेत्र हे 3.35%, तर महाराष्ट्रात 6.12% घटलेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सातपुडाच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या पाल शिवारात आदिवासी शेतकऱ्यांना 1975 मध्ये मिळालेल्या इनामी जमिनी धरण बांधण्याच्या नावाखाली 2003 मध्ये वनविभागानं घेतल्या. त्यामुळे आदिवासी शेतकरी भूमिहीन झाले आणि ताब्यात घेण्यात आलेल्या जमिनीवर कुठलीही धरणं बांधलेली नसताना आपल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी गेल्या 20 वर्षांपासून भूमिहीन झालेले आदिवासी शेतकरी संघर्ष करतायत. म्हसाळ शहरात मोकाट कुत्रे, गाई, गुरं, जनावरं यानंतर आता घोड्यांच्या वावरामुळे शहरातील वाहन चालक आणि पादचारी नागरिक त्रस्त झालेले आहेत. सध्या पावसाळा सुरू असून घोडे मालकांच्या हाताला काम नाहीये आणि त्यामुळे घोडे मालकांनी आपल्या ताब्यातील घोड्यांना मोकाट सोडलेला आहे. मोकाट घोड्यांमुळे अपघाताचा धोका वाढलाय. पालघरच्या मनोरवाडा भिवंडी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. खुपरीजवळ मालवाहतूक करणाऱ्या धावत्या ट्रकला भीषण आग लागली. या आगीमध्ये मालासह संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी इथे जुन्या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या बळी मंदिरातील पारायणाला जाण्यासाठी निघालेल्या एका वृद्ध महिलेला भरधाव ट्रकनं चिरडलं. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालकानं पळ काढला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय. खासगी क्लासमध्ये बेंचवर बसण्याहून झालेल्या वादात एका शाळकरी मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर भागात घडली आहे. वादानंतर 2 अल्पवयीन मुलांनी त्याला मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चाळीसगाव पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केलाय. 24 जुलै रोजी नाकेबंदी दरम्यान एका कारमधून पोलिसांनी तब्बल 64 कोटी 90 लाख रुपये किमतीचे एफेंटामाइन ड्रग्ज जप्त केलं होतं. या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी तामिळनाडूतील नागापट्टम जिल्ह्यातून अटक केलेली आहे. ओव्हल कसोटी सामन्यामध्ये भारतानं इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं आव्हान दिलंय. दुसऱ्या डावात भारतानं 396 धावा बनवल्या. यशस्वी जयस्वालनं 118 धावांची धडाकेबाज खेळी केली. .374 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना धक्का बसला. जॅक क्राउली 14 धावा काढून बाद झाला, तर इंग्लंड विजयापासून 350 धावा दूर आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. दुबईमध्ये 14 सप्टेंबरला हा हाय व्होल्टेज सामना खेळला जाणार आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा नवरा कश्यप यांच्या नात्यामध्ये नवीन घडामोड घडली आहे.
दोघांनीही घटस्फोट न घेता पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत सायना नेहवालनं ही माहिती दिली आहे.